1947ला भारत स्वतंत्र आणि 1948ला भारताची मोठी लूट, 80 लाखांचं नुकसान, पण तरीही गुन्हेगार मोकाट। मला माहिती आहे तुम्हाला काहीच समजलं नाही। आज तेच मी तुम्हाला सांगणार। ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला माहिती आहे अशा कंटेंटची मराठीत कुठेही शाखा नाही। चला मग पटकन सबस्क्राइब करा। तुम्हाला माहिती आहे का, जीप घोटाळा हा 1948ला घडला। तेव्हा भारताचं आणि पाकिस्तानाचं पहिलं युद्ध सुरू होतं। त्याच वेळेस भारताला जीप गाड्यांची गरज होती। तेव्हा V.K. मेनन यांनी ब्रिटनमध्ये उच्च आयुक्त केलं। आता V.K. मेनन कोण, तर आपल्या भारतातले मोठे राजकारणी, सोबतच जवाहरलाल नेहरू यांचे ते खास मित्र। त्यांनी हा करार केलेला। पण या घोटाळ्यामुळे भारताचं 80 लाखांचं नुकसान झालेलं। भारताच्या सैन्याला जीप गाड्यांची गरज होती आणि V.K. मेनननी हा करार केला। पण आश्चर्याची बाब ही की ज्या पैशांमधून मेनन यांनी 2000 गाड्या घेतल्या तेही सेकंड हँड, त्यात अमेरिका किंवा ब्रिटनमधून चांगल्या गाड्या आल्या असत्या। यावर मेनन म्हणाले की भारतीय सैन्याला ज्या वेगाने गाड्या हव्यात, तर त्यासाठी या गाड्या घेतल्या आणि त्या स्पेअर पार्ट सकट घेतल्या। पण देशाचा एवढा मोठा करार एक छोटी माहीत नसलेली ब्रिटिश कंपनीला केला। त्या कंपनीचं नाव होतं अँटीमिनिस्टंट्स। अजून एक गोष्ट म्हणजे ज्या कंपनीला हे भांडवल दिलं, त्या कंपनीचं भांडवल फक्त आणि फक्त 64,000 रुपये एवढंच होतं। अशा कंपनीला विचार न करता 80,72,000 डॉलर म्हणजे आत्ताचे 40 करोड एवढे होतात। पण एवढा मोठा निर्णय स्वतःच्या मर्जीने मेनन यांनी घेतला। तसंच 65% पैसे हे जीपचं निरीक्षण न करताच दिले। पण या कराराचं कुठलंच बिल पास झालं नव्हतं। आता तुम्हाला वाटत असेल की एवढा करार केला तर गाड्या आल्या असतील, पण नाही, तसं झालंच नाही। 155 गाड्या आल्या, पण आपल्या रक्षामंत्री म्हणजेच डिफेन्स मिनिस्टरनी त्या गाड्या घेण्यास नकार दिला। कारण जर त्या गाड्या घेतल्या असत्या तर त्याचं नुकसान आपल्या इंडियन आर्मीलाच झालं असतं। आणि यानंतर अँटीमिनिस्टन्स कंपनीने बाकीच्या गाड्यांची ऑर्डरसुद्धा कॅन्सल केली। आणि याबद्दल जेव्हा V.K. मेनन यांच्याकडे तक्रार केली गेली, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या कंपनीशी कुठलाच कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आहे, त्यामुळे आपल्या भारताचं भरपूर नुकसानही झालं। आता कॉन्टॅक्ट होत नसल्याने V.K. मेननने दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिली। ती कंपनी होती SCK ब्रिटन कंपनी आणि 1007 जीप त्यांच्याकडून येणार होत्या। पण एक गोष्ट होती, आधी जी कंपनी होती ती एका जीपची किंमत 300 पाऊंड होती, पण नवीन कंपनी 458 पाऊंडला विकत होती जीप। यामध्ये काहीच फरक नव्हता, तरीही ही डील झाली। आणि या डीलच्या मते कंपनीला 68 जीप दर महिन्याला पाठवायच्या होत्या। पण यात सुद्धा मेनननी बदल करून दर महिने 12 जीप येतील असं कॉन्ट्रॅक्ट केलं। आता तुम्हाला पुन्हा वाटलं असेल की ही कंपनी तरी देईल, पण नाही। तुम्हाला आश्चर्य वाटेल, या कंपनीने 2 वर्षात फक्त 49 जीप भारतात दिल्या आणि त्यानंतर या कंपनीने बाकीच्या जीपचा करार फेटाळून लावला। सोबतच पैसे आणि नुकसान भरपाई काहीच दिली नाही। यावरून खूप वादही झाला। V.K. मेनन यांच्यावर अनेक आरोप गेले, जे की ते खरे होते। एवढे मोठे निर्णय घेऊन सुद्धा भारताला त्याचं नुकसान झालेलं, सामान्य माणसाचा पैसा त्यात गेलेला। जीप घेण्यासाठी दुसऱ्या देशातल्या बोगस कंपन्यांना 80 लाख दिले। ही बातमी भारतात आली खरी, पण ती पसरली गेली नाही, कारण त्यावेळेस मीडिया कव्हरेज सारख्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या। यावर अय्यंगार इन्व्हेस्टिगेशनने सरकारला रिपोर्टसुद्धा दिला, पण सरकारने 30/9/1955ला त्या गोष्टींना दुर्लक्षित करून ही केस बंद करण्यास सांगितली। आणि त्यात तेव्हाचं सरकार म्हणजे नेहरू यांचं। त्यामुळे बंद झालेल्या केसवर V.K. मेनन, नेहरू आणि त्यांच्या मंत्र्यांना सतत प्रश्न केले जात होते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांना शिक्षा झाली की नाही। खरं सांगायचं तर नाही झाली। उलट त्यांना सत्कार म्हणून नेहरूच्या कॅबिनेटमध्ये कुठलंही मंत्रीपद नसताना डायरेक्ट घेतलं गेलं। त्यानंतर ते रक्षामंत्री सुद्धा राहिले, अर्थात त्यांच्या विरोधात कुठलाच पुरावा नव्हता मिळाला। पण नेहरूंची ओळख असल्याने बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात। योगी कल्याणम यांनी एका पेपरमध्ये सांगितलं की नेहरूंनी कायम भ्रष्टाचार्यांना बनवलं। रक्षामंत्री असून ते जीप घोटाळ्याशी संबंधित होते। तुम्हाला काय वाटतं, देश एवढी वर्ष स्वतंत्र मिळवण्यासाठी झुरत होता,
आणि जो मिळाला सुद्धा. पण तरीही त्यानंतर देशातल्या अशा लोकांमुळे आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं की नाही असे अनेक प्रश्न आपल्याला उद्भवतात. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट करून नक्कीच कळवा.